दिवाळी आणि छठपूजेनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीची रेल्वे प्रशासनानं दखल घेतली असून यंदा मध्य रेल्वेकडून विक्रमी 1662 उत्सव विशेष गाड्या चालवण्यात आल्यात। यामध्ये 1432 गाड्या मध्य रेल्वेच्या तर उर्वरित इतर रेल्वे झोनच्या आहेत। या सर्व गाड्यांपैकी आतापर्यंत तब्बल 79.37% आरक्षण पूर्ण झालं असून बहुतेक गाड्या हाऊसफुल होण्याच्या मार्गावर आहेत। मेट्रोच्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो प्रवाशांसाठी व्हॉट्सअॅपवरून तिकिटाची सुविधा उपलब्ध केली आहे। या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना स्वतंत्र ॲप डाउनलोड करण्याची गरज नसून ते त्यांच्या व्हॉट्सअॅप अकाउंटवरूनच थेट तिकीट खरेदी करू शकतात। मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधील प्रवाशांना आता कामावर लेटमार्क लागणार नाही। कर्जत स्टेशन आणि याच रिमॉडेलिंग करून आधुनिक रूट रिले इंटरलॉकिंग सुरू केलेला आहे। सुमारे 30 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प अखेर 74.53 कोटी रुपये खर्च करून पूर्ण केलाय। कामगारांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून कर्मचारी भविष्य निधी संघटनेने सदस्यांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण म्हणजेच 100% रक्कम काढण्यास परवानगी दिली आहे। केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। सुमारे 85,000 एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलाय। राज्य सहकारी बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना 14% दिवाळी बोनस जाहीर केलेला आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही 10,000 रुपये दिवाळी भेट देण्यात आली आहे आणि यामुळे बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। निवृत्तीवेतन, ग्रॅच्युटी, प्रोत्साहन भत्ता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज भरण्याच्या कामाचा मोबदला मिळत नसल्याने राज्यातील अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यामुळे केलेल्या कामाच्या मोबदल्याबरोबरच निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवृत्तीवेतन मिळावं यासाठी अंगणवाडी सेविकांकडून आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे। दिवाळीत मिठाईपेक्षा सुकामेवा भेट देण्याचा कल वाढलेला आहे। सुकामेव्यावरील वस्तू आणि सेवा कर कमी केल्यानं सुकामेव्याच्या दरात किलोमागे 100 रुपयांनी घट झाली आहे। सोमवारी चांदीच्या भावात 11,000ची वाढ होऊन ती 1,80,000 रुपयांवर पोहोचली। सोन्याच्या दरामध्ये 1,700 रुपयांनी वाढ झालेली आहे। सध्या सोन्याचे दर हे 1,24,700 रुपयांवर गेले। राज्यभरातील नागरी संस्था रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आणि खुल्या मॅनहोल्समुळे होणाऱ्या अपघातांची दखल गांभीर्यानं घेत नसल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नागरिकांच्या मृत्यू आणि दुखापतीसाठी कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्याची वेळ आलेली आहे। जर खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला 6 लाखांची भरपाई मिळणार आहे। देशातील किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये तब्बल 8 वर्षांच्या निच्चांकावर म्हणजेच 1.54% घसरली आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये हा दर 2.60% होता तर गेल्या वर्षी सप्टेंबर 2024 मध्ये तो 5.49% होता। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी गडचिरोलीचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं। 3 दिवसांअगोदर म्हणजेच शुक्रवारी मोसमी वाऱ्यांनी अहिल्यानगर अकोलापर्यंत माघार घेतली होती आणि त्यानंतर एक दिवस मोसमी वाऱ्यांचा प्रवास खोळंबला होता। पुणे शहरातील परवानाधारक फटाका विक्रेत्यांना यंदाच्या दिवाळीत 11 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीमध्ये 24 तास दुकानं आणि स्टॉल खुले ठेवण्यास पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे दिवाळीमध्ये पुणेकरांना कोणत्याही वेळी फटाके खरेदी करता येणार आहेत। मुंबईतील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम रखडणार आहे। पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील भाग हटवण्यासाठी रेल्वेचा ब्लॉक घ्यावा लागणार आहे। त्या अनुषंगानं महारेलनं पश्चिम रेल्वेला पत्र लिहिलंय। मात्र 59 कोटींचं शुल्क दिल्याशिवाय पाडकामाला परवानगी देण्यास पश्चिम रेल्वे तयार नाहीये तर अवाजवी शुल्क देण्यास महारेलनं नकार दिलाय। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 10वी-12वीच्या परीक्षांची तारीख घोषित केली आहे। इयत्ता 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 दरम्यान तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान होईल। मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा ठरल्याप्रमाणे 14 ऑक्टोबर रोजीच सुरू होणार आहेत आणि त्यामुळे सोशल मीडियामधून फिरत असलेले परीक्षा पुढे ढकलल्याचे परिपत्रक बनावट असून असं कोणतंही परिपत्रक काढण्यात आलेलं नाहीये आणि त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन मुंबई विद्यापीठानं केलंय।
जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनानं जिल्ह्यातील 12ही तालुके आपत्तीग्रस्त म्हणून घोषित केलेले आहेत। त्यातील 10 तालुके पूर्णतः बाधित आणि 2 तालुके अंशतः बाधित घोषित केलेले आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादनात 30% घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। यंदा कापसाच्या लागवडीच्या क्षेत्रफळात घट होणार असून उत्पादनात 3 ते 4 लाख गाठींची घट होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात ऐन दिवाळीत कांद्याचे भाव अजून कोसळण्याची शक्यता आहे। दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा उपलब्ध आहे। या सर्वच परिस्थितीमध्ये कांद्याचा बंपर स्टॉक उपलब्ध होणार असल्यानं भाव कोसळू शकतात असं कांदा निर्यातदारांनी सांगितलं। पाटण तालुक्यातील दिवशी घाट हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनू लागलेला आहे। चारचाकी समोर रस्त्यावर बिबट्यानं ठाण मांडल्यानं नागरिकांची घाबरगुंडी उडाली होती। अभिनेता सुनील शेट्टी यांचं नाव आणि फोटो व्हिडिओ विनापरवाना वापरून बनावट व्हिडिओ तयार करणाऱ्यांना कोर्टानं दणका दिलाय। एआय डीपफेक फोटो व्हिडिओ आणि त्याच्या खोट्या जाहिरातींना मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे। बीडच्या केज शहरातील बस स्थानकासमोर चायनीज सेंटर चालवत असणाऱ्या एका दुकानदारावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आलाय। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। भर रस्त्यात एलपीजी टँकर थांबवून गॅस सिलेंडर रिफिलिंग करणारं सेंटर छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात उघडकीस आलंय। आमदार बंब यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय। हा अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा नेमका कोण चालवतो याचा शोध घेतला जातोय। सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवर काही शंका असल्यानं त्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांचा शिष्टमंडळामध्ये समावेश असेल। महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर राज ठाकरे सहभागी होणं हे महत्त्वाचं मानलं जातं। सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत फसवी असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज पूर्ण माफ होत नाही तोपर्यंत शेतकरी पुन्हा उभा राहणं शक्य नसल्याचं खडसे म्हणाले। पुणे शहरात अनधिकृत फ्लेक्स लावून आगामी निवडणुकीसाठी स्वतःची जाहिरात करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना ही चूक महागात पडणार आहे। उमेदवारी अर्ज भरताना फ्लेक्सचा दंड भरला की नाही हे तपासलं जाणार आहे आणि याचं ना हरकत प्रमाणपत्र नसल्यास अर्ज बाद होऊ शकतो। फ्लेक्सबाजी थांबवण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेतलाय। गोरेगावच्या पत्राचाळीत प्लास्टर कोसळलं। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वडपे भिवंडी मार्गावरील निंबवली गावच्या हद्दीमध्ये दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरील 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला।